सर्वांनाच आवडणारे हे लाडू आज करायला घेतले आहेत। नमस्कार, माई वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघतोय गुळ शेंगदाण्याचे लाडू। खरं तर ही रेसिपी जुनीच आहे, आपण लहानपणापासून आपण ही लाडू खाल्ले आहेत, पण ज्या नवशिक्या मुली आहेत ना त्यांना त्यातले बारकावे माहिती नसतात। शेंगदाणे कशी भाजायची, किती वेळ भाजायचे, खरपूस झाले की नाही झाले, आणि त्यावर त्या गुळाच्या लाडूची, गुळ शेंगदाण्याच्या लाडूची चव अवलंबून असते। कारण जर शेंगदाणे चांगले भाजले गेले नाही तर ते लाडू तेवढे टेस्टी लागत नाही। म्हणून आपण रेसिपी बघतोय। तर आता मी हे अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे मंद आचेवर भाजायचे। आधी मी थोडा गॅस मोठाच ठेवला आहे, कारण कढई गरम व्हायचीच आहे अजून। कढई गरम झाली की गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजायला जवळपास 10 ते 15 मिनिट तरी लागतात। मी हा केमिकल फ्रीवाला गूळ घेतला आहे। गूळ पावडर अजिबात घ्यायचं नाही, कारण त्याचे लाडू बनत नाहीत। हा गूळ थोडा चिकट असतो, त्यामुळे याने लाडू चांगले बनतात। शेंगदाणे भाजून झाले आहेत बघा। आता दाणा मी काढून दाखवला, खरपूस भाजला गेला आहे। त्याला थोडंसं बोटावर चोळायचं आणि लगेच 2 तुकडे होतात आणि साल निघून जातात त्याचे, की समजायचं शेंगदाणे छान भाजून झाले आहेत। आता शेंगदाणे थंड झाले। थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे गूळ असं टाकून फिरवत आहे, कारण दोन्ही समप्रमाणातच आहे। शेंगदाणे आणि गूळ अर्धा किलोच आहेत दोन्ही। मिक्सर चालू बंद करत हे फिरवायचं आहे आपल्याला, कारण एकदम जर चालू ठेवलं ना तर एकदम बारीक होईल, शेंगदाण्याला तेल सुटेल आणि नंतर ते काय होतं, तोंडात वरच्या बाजूला चिपकतात, त्यामुळे व्यवस्थित खाल्ल्या जात नाहीत। आता हे पूर्ण शेंगदाणे आणि गूळ मी काढून घेते आणि नंतर लाडू वळूयात। मिश्रण पूर्ण बारीक झालं आहे बघा। आता अशी मूठ बांधल्याबरोबर त्याचा गोळा झाला आहे, म्हणजे आपले लाडू व्यवस्थित वळून होणार आहेत। आता लाडू वळते। शेंगदाण्याचे साल काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता, खरपूस भाजले तर लाडू जास्त टिकतात। पूर्ण लाडू वळून झाले आहेत बघा। मी तोडून दाखवते, छान व्यवस्थित लाडू झाले आहेत। लहान मोठ्या सर्वांना आवडणारे हे लाडू आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।